नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. जोपर्यंत माझ्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत राजकीय व्यक्तींनी आम्हाला भेटायला येऊ नये. नसरापूर घटनेतील मुलीच्या वडिलांची भूमिका. फडणवीस आल्यापासून कायदा सुव्यवस्थेचं वाटोळ, राज्यात अनेक लहान मुलींवर अत्याचार, संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल. नसरापूर प्रकरणी फडणवीसांनी माफी मागावी, राऊतांची मागणी. 4 वर्षीय मुलीवर अत्याचार, अत्यंत दुर्दैवी घटना. सुनील तटकरेंचं वक्तव्य. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, तटकरेंची मागणी. नसरापूरच्या घटनेला सरकारनं गांभीर्यानं घेणं गरजेचं, सतेज पाटलांचं मत. गृहमंत्र्यांनी कडक कारवाई करावी, सतेज पाटलांची मागणी. पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर नसरापूरच्या चिमुकलीला न्याय देण्याकरिता काही संघटनांचं आंदोलन. पोलिसांनी काही आंदोलकांना घेतलं ताब्यात. अमरावतीच्या चांदूर बाजारात बच्चू कडूंचा जल्लोष. एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्त बसणार नाही, कडूंचं मोठं विधान. नीता मुकेश अंबानी शिर्डीत साई चरणी लीन. नीता अंबानींनी घेतलं दर्शन. दर्शनानंतर संस्थांच्या वतीने अंबानींचा सत्कार. नवी मुंबई सिडको घरांच्या लॉटरीची प्रतीक्षा लांबली. लॉटरी निघत नसल्यानं सोडतधारकांचे पैसे अडकले. घराचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांच्या पदरी निराशा. कोल्हापुरात हॉस्पिटलजवळ जनरेटरला लागली आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. वाशिम शहरातून जाणाऱ्या पुसद अमरावती मार्गावरील उड्डाणपूल. नागरिकांसाठी डोकेदुखी. अरुंद रस्ता आणि अपुऱ्या सुविधांमुळे अपघातांना आमंत्रण. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.